नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आपण सोमवारचे काही संदेश घेत आहोत, शिवबाबांकडून काही संदेश घेत आहोत. तर नक्कीच श्रावणातील सोमवार आहे, तर खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला शिवजींचा काय आशीर्वाद मिळतोय तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करूया आणि त्यानंतर शिवबाबांकडून आपण काही गायडन्स घेणार आहोत. ओके, तर नक्कीच आपल्याला मेसेजेस मिळालेले आहेत. ओके, तर दिसून येत आहे जी काही एनर्जी मिळालेली आहे, मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये काही बदल होत आहेत, काही नवीन बदल होत आहेत. काही असे बदल होत आहेत जे तुमच्या जीवनामध्ये काही नवीन सुरुवात घेऊन येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे. काहीतरी जे काही तुम्ही कर्म केलेले आहेत त्याची फळं तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि असंही दिसून येत आहे जी लोक हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी त्यांनी जवळपास अनेक दिवसापासून काही कार्य केलेलं आहे, काही डिवाइन कार्य केलेलं आहे, काही त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराशी निगडीत कार्य केलेलं आहे, काही समर्पित होऊन कार्य केलेलं आहे, समाजसेवा केलेली आहे, इतरांची मदत केलेली आहे, कोणाला तरी जीव घातलेला आहे, कोणाला तरी भुकेल्याला जीव घातलेला आहे, कोणाला तरी अन्नदान केलेलं आहे, कोणाला तरी वस्त्रदान केलेलं आहे. काहीतरी धार्मिक कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे किंवा इथून मागच्या जे काही त्यांचं जीवन आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप जास्त कार्य केलेलं आहे. घरातील व्यक्तींची सेवा केलेली आहे, इतर लोकांची सेवा केलेली आहे. त्यांचं सगळं जे काही जीवन आहे ते इतरांच्या सेवेसाठी आहे. सो फिमेल एनर्जी असो, मेल एनर्जी असो, कुणीही असो, आपल्या कुटुंबासाठी खूप काही केलेलं आहे अशी या लोकांची एनर्जी आजची जाणवत आहे. आणि त्यांना त्यांच्या केलेल्या कार्याची त्यांना फळं मिळत आहेत. आता रिपनेसचं कार्ड इज इंडिकेटिंग हिअर की तुम्ही तुमचं जे काही वर्क केलेलं आहे त्याची फळं तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तसेच काही असं दिसून येत आहे पास्ट लाईफची एनर्जी आहे, म्हणजे मागील जन्माची एनर्जी आहे. तर यामध्ये दिसून येत आहे मागील जन्मामध्ये सुद्धा तुम्ही खूप काही असे कार्य केलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही खूप त्या कार्यामध्ये मास्टर झालेले होतात. तर ते कार्य स्पिरिच्युअलिटीशी निगडीत होतं. नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते भक्तिमय मार्गामध्ये मागील जन्मापासून आहेत. मागील जन्मामध्ये सुद्धा ते एका चांगले साधक होते, चांगली साधना केलेली आहे त्यांनी. त्यांच्या पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये साधना केलेली आहे, त्यांनी तप केलेलं आहे, खूप जास्त त्यांनी मंत्राचांट केलेला आहे. मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये कुंडलिनी सुद्धा अवेकनिंग त्यांनी केलेली होती मागच्याच जन्मामध्ये आणि त्याची फळं सुद्धा त्यांनी ह्या जन्मामध्ये अनुभवलेली आहे. असू शकतं तुम्हाला तुमच्या सध्याच्या लाईफमध्ये तुम्हाला म्हणजे एवढं काही इंटरेस्ट वाटत नाही, जीवनामध्ये रस वाटत नाही, तुम्हाला असं वाटतं हे सगळं फेल आहे, हे सगळं जे जीवन आहे ते खोटं आहे, फसवं आहे, अशाही प्रकारची एनर्जी तुम्हाला जाणवते. कधी कधी तुम्ही खूप जास्त उदास होता, तुम्हाला असं वाटतं की ह्या जगामध्ये राहण्यात काही इंटरेस्ट नाहीये बिकॉज बॉटमची एनर्जी सॉरोची आलेली आहे. तर नक्कीच इथे दिसून येत आहे की तुम्हाला असं वाटतं, असं वाटतं की हे जे काही जीवन आहे ते खोटं आहे, फसवं आहे, यामध्ये काही इंटरेस्टिंग नाहीये. अँड दिसून येतं तुमचा ओढा जो आहे जो जास्तीत जास्त स्पिरिच्युअलिटीकडे असतो, अध्यात्माकडे असतो. काही धार्मिक कार्य करावं, मंत्रचांट करावी, ध्यानधारणा करावी किंवा एखाद्या अशा ठिकाणी निघून जावं जिथे ह्या मोहमायापासून दूर जाता येईल, अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे. बिकॉज तुम्ही मागच्या जन्मामध्ये खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि ते आध्यात्मिक क्षेत्राशीच निगडीत होतं. तुम्ही एक सोल लेवलवरती सुद्धा चांगलं कार्य केलेलं आहे आणि अशाच लोकांच्या गराड्यामध्ये तुम्ही राहिलेले होतात. अँड दिसून येते त्यामध्ये तुम्ही मास्टर होतात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक साधक होतात. तुम्ही इतरांना दिशा दाखवलेली आहे जीवनामध्ये काय करायचं किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये कसं पुढे जायचं, ह्या संदर्भात तुम्ही त्यांना मार्ग दाखवलेला आहे. अशा प्रकारच्या लोकांची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. तसेच येथे दिसून येत आहे की धनावरती तुमचा कधीही धन कमवण्यामध्ये कधीही इंटरेस्ट नव्हता, कधीही तुम्हाला पैशाशी
लालसा नव्हती, मोह नव्हता, अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे सध्याची. ही एनर्जी तीच दिसून येत आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये सध्या काहीतरी नवीन सुरुवात करण्याच्या विचारामध्ये तुम्ही आहात. काहीतरी न्यू बिझनेस, न्यू थिंग, नवीन जॉब, नवीन रिलेशनशिप, नवीन काहीतरी वस्तू घ्यायची किंवा नवीन ठिकाणी कुठेतरी जायचं, जर्नीवरती जायचं, काहीतरी करायचं, अशा प्रकारची न्यू बिगिनिंग, न्यू रिस्क तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेत आहात. जोखीम पत्करण्यासाठी तुम्ही सध्या तयार आहात. डिवाइन एनर्जीशी तुम्ही कनेक्टेड आहात. एक साधे भोळे साफ मनाची व्यक्ती तुम्ही आहात. अँड दिसून येत आहे की जे काही तुम्ही सध्या जोखीम पत्करत आहात त्यामध्ये तुम्हाला ती विचारपूर्वक घेण्यासाठी डिवाइन येथे तुम्हाला गाईड करत आहे. कारण की दिसून येते भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका. तसेच येथे दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये गिल्टची एनर्जी आहे. मे बी पास्ट लाईफचे काही त्यांचे वुंड्स असतील, मागील जन्माचे, भूतकाळातील किंवा मागील जन्माचे काही त्यांच्या आपण म्हणतो जनरेशनमध्ये सुद्धा काही अशी काही घटना घडल्या असतील, त्याचं गिल्ट त्यांच्या मनामध्ये असेल, अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये असेल किंवा असू शकतं त्यांना असं वाटत असेल आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडलंय किंवा चुकीचं घडतंय, आपण जे काही केलंय ते कदाचित चुकीचं केलं असेल कोणाच्या बाबतीत असो, किंवा काहींना उगाचच असं वाटत असतं की माझंच काहीतरी चुकतंय, मीच काहीतरी चुकीचं करतो, मीच काहीतरी अपराधी आहे, अशा प्रकारची भावना काहींच्या मनामध्ये असते. तर नक्कीच हे जे काही वुंड्स आहेत, वुंड्स म्हणजे काय जखम, तर ती वुंड्स जे आहेत ते नक्कीच मागील जन्माची सुद्धा असण्याची येथे शक्यता आपल्याला दिसून येत आहे. तसेच 9 नंबरचं कार्ड येथे दोनदा आलेलं आहे. तर त्यावरून इंडिकेट होत आहे की काहींच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते मंगळाची ऊर्जा येथे खूप जास्त जाणवत आहे, जे की तुम्हाला खूप जास्त कार्य करण्याची गरज आहे, शारीरिक हालचाली करण्याची गरज आहे. असू शकतं काहींचं वेट वाढलेलं असेल, काहींच्या आरोग्याच्या काही समस्या असतील, तर यामध्ये डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की लेझी आळशीपणा जर कशाच्या बाबतीमध्ये जाणवत असेल, तुम्हाला असं वाटत असेल कदाचित काहीच करावं नाही, नुसतं आपलं शांत बसून राहावं किंवा कुठलंही कार्य करण्यामध्ये तुम्हाला उत्साह वाटत नाही, नेहमी असं वाटतं की काय होणार आहे करून तरी, किंवा अशा प्रकारची एनर्जी आहे. किंवा असंही असू शकतं की तुम्हाला रस नाही वाटत कशात कुठल्याही कामामध्ये, तुम्हाला आनंद वाटत नाही, नको वाटतं सगळं, ना कुठं बाहेर जावंसं वाटतं, ना कुणाशी बोलावंसं वाटतं, ना तुम्हाला कुणाशीच इंटरॅक्ट व्हावंसं वाटत नाही. तर नक्कीच ही मंगळाची एनर्जी आहे. मे बी त्यामध्ये काहीतरी दोष असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. तसेच काहींच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे काहीतरी सक्सेस त्यांच्याकडे येत आहे, जे की कलेक्टिव्हची एनर्जी आहे. तर नक्कीच येथे मिक्स एनर्जी आहे. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये काही सक्सेसफुल एनर्जी सुद्धा आहे, काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश मिळत आहे कसल्या तरी बाबतीमध्ये, लवकरच ते कशाचा तरी विजय साजरा करताना दिसून येत आहे. मे बी ते एखाद्या जॉबमध्ये असो, बिझनेसमध्ये असो, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असो, किंवा एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी त्यांच्याकडे एक विजय येत आहे, सक्सेस त्यामध्ये त्यांना मिळताना दिसून येत आहे. तसेच जे कोणी खूप जास्त गिल्टच्या भावनेमध्ये आहेत, काहीतरी त्यांच्याकडून चूक झाली असेल छोटी मोठी, पण ते त्याला खूप मोठी करून पाहत आहेत, बिग मॅग्निफाईंग करून पाहत आहे की खूप काहीतरी मोठं घडलंय. तर तसं नाहीये, कारण की तुमच्याकडे हार्मोनी येत आहे. एक प्रकारे एक चांगला सुसंवाद होत आहे. मे बी काही वादविवाद झाले असतील, पार्टनरशी असतील किंवा इतरही ठिकाणी काही भांडणं झाले असतील, काहीतरी चुकून कुणीतरी तुम्हाला बोललं असेल किंवा तुम्ही कोणाला तरी चुकून काहीतरी बोलले असाल, पण ते तुम्हाला बोलायचं नव्हतं, किंवा तुमच्या बाबतीत कुणीतरी खूप काही चुकीचं केलेलं आहे, काहीतरी तुम्हाला दुखावलेलं आहे, तुम्हाला तुमचं मन दुखावेलं असं काहीतरी घडलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये, कोणीतरी तुम्हाला त्रास दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज, ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला येथे एक हार्मोनी, एक शांतता, एक सुसंवाद तुमच्याकडे पाठवत आहे. तसेच काही गोष्टींचा हिशोबही येथे होत आहे. कदाचित कलेक्टिव्हची एनर्जी अशी आहे की ते परमेश्वराला मागत आहे, आम्हाला आता कंटाळा आला हे सर्व करून करून, बघून बघून, पाहून पाहून, आणि सारखं सारखं पुन्हा पुन्हा तेच जीवनामध्ये घडत आहे, जे की ज्या जीवनामध्ये आम्हाला आता सध्या रस राहिलेला नाही. असू शकतं काहींना असं वाटत आहे की काहीही केलं तरी त्याचा काय उपयोग होणार आहे, कारण की शेवटी तर जे काही आपण करतोय त्याचं आपल्याला बेनिफिट तर काही मिळत नाही, फायदा तर आपला काही होत नाही. आपण सारखं सगळं दुसऱ्यांसाठीच करतोय आणि आपल्याला तर ह्याचा काही उपयोगही होत नाही. त्यामुळे ते डिवाइन एनर्जीजला येथे काहीतरी आम्हाला आमच्या मनासारखं घडेल असं काहीतरी करा,
असं डिवाइन एनर्जीजला ते सुचवत आहेत किंवा मागत आहेत परमेश्वराकडून. आम्हाला एखाद्या गोष्टीचा हिशोब होऊ द्या, आमच्या जीवनामध्ये खूप कर्म आम्ही केलेत त्याचा आम्हाला काहीतरी फळं मिळू द्या, याही बाबतीमध्ये डिवाइनशी ते चर्चा करत आहे. बिकॉज रिपनेसचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की आता तुमचे कर्म पूर्ण झालेले आहेत. कशाही बाबतीमध्ये असो, एखाद्या रिलेशनशिपमध्ये असो किंवा बिझनेसमध्ये असो, तुमचे जे काही कर्म होते, जे काही तुम्हाला पूर्ण करायचे होते, मागच्या जन्माचे असो ह्या जन्माचे असो, तर ते इथे कंप्लीट झालेले आपल्याला दिसून येत आहे. दुःखी एनर्जी 9चं कार्ड अगेन आलेलं आहे. सो 3 कार्ड 9चे आलेले आहेत. तर नक्कीच येथे मंगळाची ऊर्जा आपल्याला खूप जास्त जाणवत आहे आणि हे वर्षही मंगळाचंच आहे. त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये संघर्ष, वादविवाद, न्यू बिगिनिंग, नवीन रस्ते तुमच्या पुढे उभे राहत आहे. काहींच्या जीवनामध्ये पास्ट लाईफचे रिलेशनशिप सुद्धा समोर येत आहे. नातेसंबंध जे मागच्या जन्माची होते ती सुद्धा व्यक्ती तुमच्या पुढे येत असतील. काहींच्या जीवनामध्ये त्यांचा सोलमेट मिळाला असेल, काहींना त्यांचा ट्विन फ्लेम मिळाला असेल, काहींना त्यांच्या जीवनामध्ये काही कार्मिक रिलेशनशिप जे आहे, जे मागच्या जन्मापासून आलेले आहेत ते कर्म त्यांच्या पुढे आलेले आहेत. काही पास्ट लाईफ कर्म त्यांच्या पुढे आलेले आहेत. तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला भोले बाबा काय संदेश देतात, शिवबाबा काय संदेश देतात ते पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाईड, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाईड मी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, ओके. तर नक्की आपल्याला इथे दिसून येत आहे अगेन पास्ट लाईफचं कार्ड आलेलं आहे. तर जे कोणी हा विचार करत आहे की काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये ज्या काही घडत आहेत, जे सध्या तुम्ही एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये इथे कॉम्प्रोमाइज करताना दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असो किंवा जेथे तुम्ही कार्य करत आहात तेथे असो, तुमच्या जॉबमध्ये असो, काहीतरी तुम्ही तडजोड करताना दिसून येत आहे. तर शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमचा रिबर्थ होत आहे. काहीतरी तुमच्यातलं नवीन पुन्हा बाहेर येत आहे. मे बी असू शकतं 10ची एनर्जी आहे. सो रिबर्थ होत आहे, नवीन जन्म तुमचा होत आहे. रिबर्थ अँड पास्ट लाईफ. तर याच्यामधून आपण हे सांगू शकतो की शिवजी तुम्हाला इथे इंडिकेट करत आहेत की तुमच्यामधील जे काय आहे ते जे मागच्या जन्मापासून आलेलं आहे ते पुन्हा रिव्हील होत आहे. तर ते रिव्हील कसं होत आहे, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मॅच्युरिटी तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. काही सत्य तुम्हाला समजत आहे, काही ब्रह्मांडीय ऊर्जेशी तुम्ही कनेक्टेड होत आहात, काही असंही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे की जे खूप तुम्हाला उच्च लेवलवरती घेऊन जात आहे. म्हणजे एक कॉन्शियसनेस जी आहे ती तुमची वाढत आहे. एक हायर कॉन्शियसनेसमध्ये तुम्ही येताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं काहींच्या चक्रा बॅलन्सिंग होत आहे. काही आता सध्या 8-8चं पोर्टल सुरू आहे, तर चक्रा सुद्धा रोटेट होत आहेत, म्हणजे तयार होत आहेत पुढील नवीन एनर्जी पिक करण्यासाठी किंवा पुढील नवीन अनुभवासाठी. चक्रा सुद्धा बॅलन्सिंग सध्या होत आहे आणि त्यामुळे एक प्रकारची लॅकनेसची भावना, कमीपणा, भीती वाटणे किंवा एक अचानकच दबाव निर्माण होणे, प्रेशर निर्माण होणे, अशी सुद्धा परिस्थिती काहींच्या बाबतीमध्ये आहे. परंतु त्यामध्ये तुम्हाला हिलिंग मिळत आहे, मॅच्युरिटी, एक नवीन काहीतरी ज्ञान तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. काही आत्म्याचा सुद्धा तुमचा विकासाच्या दृष्टीने तुम्ही घेऊन जात आहात. तर पास्ट लाईफची एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुमचा हा रिबर्थ कशासाठी झालेला आहे. तर नवीन काहीतरी गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. जे काही तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं आहे ते सर्व नाते, जे संबंध आहेत ते कार्मिक पर्सन आहेत जे तुमच्या जीवनामध्ये सध्या आहेत. मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ट्विन फ्लेमची सुद्धा एनर्जी आहे
अँड काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते कार्मिक पर्सनची सुद्धा इथे एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. तर असू शकतं काहींच्या जीवनामध्ये त्यांना असे काही नातेसंबंध भेटले असतील जे त्यांना पाहिल्यावरच त्यांना असं वाटलं असेल की नाही, आम्ही ह्या व्यक्तीला ओळखतो, आमचं आणि यांचं काहीतरी रिलेशनशिप आहे. तर ही नक्कीच तुमच्या पास्ट लाईफची एनर्जी आहे. तर पास्ट लाईफचं कार्ड सुद्धा 9 नंबरचं आहे. तर इथे पाहिलं तर आपण 16, 17, 18 नंबरचं कार्ड आहे. सो 18 नंबर मीन्स 1 and 8 = 9. तर हे पण 9 नंबरचंच कार्ड आपल्याला इथे दिसून येत आहे. तर नक्कीच ही मंगळाची ऊर्जा आहे आणि तुम्हाला इथे डिव्हाइन एनर्जीज गाईड करत आहे. काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही त्यामध्ये स्टक आहात, कॉम्प्रोमाइज करत आहात सिच्युएशनशी, किंवा तुम्हाला इथं राहायचं नाहीये, ह्या ठिकाणी तुम्हाला आहात त्या ठिकाणी राहायचं नाहीये. तर तुम्हाला डिव्हाइन एनर्जीज गाईड करत आहे, शिवबाबा गाईड करत आहे की तुम्ही आता इथून पुढे कॉम्प्रोमाइज नाही करणार. तुमचं जे काही तुम्ही स्वतःला जे काही एखाद्या ठिकाणी असं वाटत आहे तुम्हाला आम्ही अडकलेलो आहोत, त्यातून बाहेर पडू शकत नाही, तर तुम्हाला इथून बाहेर काढण्यात येत आहे. यातून तुम्हाला शिवबाबा नक्कीच बाहेर काढत आहेत. अँड शिवबाबा तुम्हाला हेही गाईड करत आहे की काहीही हो जीवनामध्ये मी तुझ्या पाठीशी उभा आहे, मी नेहमी तुला प्रोटेक्ट करत आहे, आशीर्वादही देत आहे. तसेच तुझ्या सगळ्या जे काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याची काही गरज नाहीये. तू एकटी नाहीये किंवा तू एकटा नाहीयेस. मी सतत तुझ्या सोबत आहे. जरी तुला असं वाटत असेल की तू एकटीच आहे किंवा एकटाच आहे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये तुला समजून घेणारं कोणी नाहीये अँड खूप जास्त जोखीम तुझ्या आजूबाजूला आहे, खूप अशी लोक आहेत जी तुला खूप जास्त ड्रेन करतात, एक्झॉस्ट करतात तुझ्या एनर्जीला, तुला तुझ्या कामापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतात, तुला तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मनासारखं जगता येत नाही. तर डिव्हाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे, शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की तुला काळजी करण्याची गरज नाहीये. मी तुझ्या आजूबाजूला सतत आहे, मी तुला प्रोटेक्ट करतोय नेहमी, मी तुझ्या सर्व जे काही कार्य करत आहेस तू त्यामध्ये मी सहभागी आहे आणि मी असल्याशिवाय, सहभागी असल्याशिवाय तू कुठलंही कार्य करू शकणार नाहीस. त्यामुळे शिवजी तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुम्ही जे काही सध्या स्वतःला अडकल्यासारखं समजून घेत आहात तर त्यामधून तुम्हाला लवकरच शिवजी बाहेर काढत आहेत. सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात, त्यामधून शिवजी तुम्हाला बाहेर काढत आहेत. तर काही ज्या दुःखदायक घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लेट गो करण्यासाठी येथे शिवजी गाईड करत आहेत. तसेच एखाद्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट एक्झिस्ट नाही होऊ शकत, असे पास्ट लाईफचे कनेक्शन नसतात, तर येथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे. ते एक्झिस्ट करतात, ते आहेत आणि ते तुमच्या सोबतच आहेत. सो क्लेम इट दिस रीडिंग. अँड नक्कीच येथे दिसून येत आहे काहीतरी ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. कोणीतरी कुठेतरी ट्रॅव्हल करत आहे, काहीतरी गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी सुरू होत आहे. एक ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. मे बी असू शकतं न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे, नवीन जर्नीची सुद्धा ही सुरुवात आपल्याला दिसून येत आहे. तसेच लवकरच सेलिब्रेशन येत आहे. सेलिब्रेशन कशाच्या संदर्भात येत आहे तर तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात येथे सेलिब्रेशन येत आहे. एक प्रकारे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे. एक तुमचे जे पार्टनर आहेत ते तुम्हाला मिरर करताना सुद्धा येथे दिसून येत आहे. मे बी हे ट्विन फ्लेम कनेक्शनशी निगडीत आहे. काहीतरी नवीन ॲडव्हेंचरस बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे, काहीतरी साहस येत आहे. अँड ही जी काही ऊर्जा होती ज्यामध्ये तुम्हाला असं वाटत होतं काही करू नये किंवा खूप तुम्हाला निरसता वाटत होती या जीवनामध्ये, काहीही आनंद नव्हता वाटत, तर नवीन चेंज तुमच्या जीवनामध्ये होत आहे. काही पास्ट लाईफचे कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी ते ट्विन फ्लेम कनेक्शन असतील किंवा सोलमेट कनेक्शन असतील, परंतु ते तुमच्या जीवनामध्ये एंट्री करत आहेत. तसेच सक्सेसही तुम्हाला मिळत आहे. जॉबच्या संदर्भात असो, तुम्ही जो काही सध्या परीक्षा दिली असेल एखादी किंवा काही जर गोष्टी केल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला शिवबाबा येथे गाईड करत आहे की तुम्हाला सक्सेस मिळत आहे. तुमच्याकडे यशस्वी तुम्ही होत आहात. तर नक्कीच करेज तुमच्यामध्ये डेव्हलप होत आहे. जे काही गोष्ट तुम्ही करण्यासाठी सध्या तयारी करत आहात तर त्यामध्ये जे काही धैर्य लागणार आहे ते शिवबाबा तुम्हाला देत आहे. शिवबाबा तुम्हाला इथे गाईड करत आहे. शिवजी तुम्हाला गाईड करत आहेत की बाळा तू काहीही जे काही कार्य करत आहे त्यामध्ये धीराने समोर जा, पुढे जा, मी सतत तुझ्या सोबत आहे. जर काही भविष्यामध्ये
तुला असं वाटलं की मी हे करू शकणार नाही आणि माझ्यासोबत कुणी नाही आहे सध्या, तर तसा विचार तू करू नकोस, कारण मी सतत तुझ्या सोबत आहे. तू सतत ध्यान कर, माझा सतत विचार कर, इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. माझं नामजप कर, माझी ध्यानधारणा कर, म्हणजे तुला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं भीती वाटण्याची काहीही येथे गरज नाही आहे. तर बॉटमची एनर्जी पॉलिटिक्सची आहे. तर नक्कीच हे तुमच्या आजूबाजूची जी कार्मिक पर्सन आहेत ते तुमच्या बाबतीत काही ना काहीतरी सतत राजकारण करण्याच्या विचारामध्ये असतात. तुमच्या जीवनातील प्रगती कशी थांबेल या बाबतीमध्ये सुद्धा ते सतत विचारामध्ये असतात. तुम्ही जी काही डिवाइनशी कनेक्टेड असतात, एक साधा भोळा तुमचा स्वभाव आहे. जरी तुम्ही खूप जास्त धनी व्यक्ती असाल, पैशावाले व्यक्ती असाल, तरी सुद्धा तुमचं राहणीमान खूप जास्त साधं आहे. अँड तुम्ही सतत निसर्गाशी कनेक्टेड असतात. निसर्गातूनच तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळते, सकारात्मकता मिळते. तर काही लोकांना ते सहन होत नाही आणि ते तुमच्या जीवनामध्ये सतत काही ना काहीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचे क्रिएटर आहात. तुमच्या जीवनामध्ये तुमच्यामध्ये एक अशी क्षमता आहे ज्यामधून तुम्ही असं नवीन काहीतरी क्रिएट करू शकता, एक भव्य दिव्य असं काहीतरी क्रिएट करू शकता, ज्यामुळे त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. पहा, आपल्याला माहिती आहे झाड कधी स्वतःची फळं खात नाही. अँड त्यामुळे आपल्याला जे काही ज्ञान आहे ते आपण इतरांना देतो आणि त्यातून इतर लोकांचा फायदा होत असतो. इतर लोकांना त्यातून काही ना काहीतरी मिळत असतं. त्यामुळे तुम्ही जे काही क्रिएट करता त्याचा उपयोग सगळ्या समाजाला होतो, सगळ्या लोकांना होतो. अँड तुम्हाला जरी वाटत असेल की मला त्यातून काही नाही मिळणार, पण हे तुमच्यासाठी नसतं. तर हे जे काय आहे ते सर्व तुमच्यातील जी काही विद्वत्ता आहे, तुमच्यातील जे काही गुण आहेत, तर ते सामाजिक कार्यासाठी असतात. तर इथून तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी असं क्रिएट करणार आहात की ज्यातून सगळ्यांचा फायदा होणार आहे, सगळ्यांना त्यातून काहीतरी बोध मिळणार आहे किंवा काही ना काहीतरी त्यांचा पुढील त्यांच्या जीवनासाठी त्याचा फायदा होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. तर नक्कीच ही बॉटमची एनर्जी आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे क्रिएटर आहात. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक गॉड एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण करत आहात. आणि आपल्याला माहिती आहे की जे व्यक्तींच्या जीवनामध्ये ट्रू लव्ह असतं, खरं प्रेम असतं, तर ती एक गॉडची फ्रिक्वेन्सी असते, लव्ह फ्रिक्वेन्सी असते. अँड लव्ह फ्रिक्वेन्सीशी जेव्हा तुम्ही व्हायब्रेट करतात, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा तुम्ही हे बघा, सगळ्यात जो काही खेळ आहे तो फ्रिक्वेन्सीचा आहे. जर तुम्ही खूप लो लेवलच्या फ्रिक्वेन्सीवर कार्य करता, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये सतत भीती असते. तुम्हाला असं वाटत असतं की मी खूप जास्त कमी आहे, माझ्यामध्ये काही नाही आहे, गुण नाही आहे, काही नाही. तुम्ही लो फील करता स्वतःमध्येच. तुम्ही लो कॉन्फिडन्स असतो तुमचा, तुम्हाला काहीही करण्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, थकलेले हरलेले असता तुम्ही, स्वतःच्या लव्हमध्ये नसतात, सेल्फ लव्हमध्ये नसतात आणि मग तुमच्याकडून कुठलं कार्यही घडत नाही. तर येथे प्रश्न फक्त फ्रिक्वेन्सी चेंज करण्याचा आहे. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करता त्याच फ्रिक्वेन्सी तुम्हाला अट्रॅक्ट करतात. म्हणजे जर तुम्ही सतत निगेटिव्ह थिंकिंग करत असाल तर यू ऑलवेज अट्रॅक्ट निगेटिव्हिटी टुवर्ड्स यू. तसेच लोक, तशीच परिस्थिती, तशाच घटना वारंवार तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करता. अँड जेव्हा तुम्ही तुमच्यातील जी हायर कॉन्शियसनेसमध्ये जाता, तुमची चेतना स्तर जेव्हा तुम्ही वाढवता, एका अशा स्तरावरती तुम्ही पोहोचता, त्यावेळेस तशाच प्रकारच्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडत जातात. सो मी ऑलवेज का सांगते पॉझिटिव्ह थिंकिंग करा, कारण की पॉझिटिव्ह थिंकिंग केल्याशिवाय तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमध्ये टॅप इन करू शकत नाही. सो लव्ह फ्रिक्वेन्सी इज अ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. ही प्रेमाची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही बळच एखादी गोष्ट क्रिएट करावी, असं नाहीये. तर नक्कीच अशा काही ट्रू लव्हस आपल्या जीवनामध्ये येतात. ट्विन फ्लेम, सोलमेट कनेक्शन आपल्या जीवनामध्ये येतात. अँड आपलं पहिलं प्रेम तर आपल्या डिवाइनवर पाहिजे, आपल्या गॉडवरती पाहिजे. तर नक्कीच येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड व्हायचं आहे. तुमच्या परमेश्वरावरती भक्ती करा, तुम्ही त्यांच्या प्रेमामध्ये लीन व्हा. जसे की भक्त आपल्या देवाच्या भक्तीमध्ये लीन होतो, तसंच तुम्हाला इथे शिवबाबा गाईड करत आहे. आधी तू माझं ध्यान तर कर, म्हणजे मी तुझ्या जीवनामध्ये सगळं काही जे काही पाहिजे आहे तुला, मी ते तुला आणून देईल. परंतु त्याही पुढचं सांगते मी तुम्हाला, ज्यावेळेस तुम्हाला परमात्मा भेटतो, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या खऱ्या शिवजींचं दर्शन होतं, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या मायामोहातून मुक्तता मिळते. अँड तेच खरं डिवाइनशी तुमचं मर्जिंग होत असतं. तुम्ही परमात्म्याशी निगडीत होत असता, तुम्ही त्या परमात्म्यामध्ये लीन होत असता. अँड त्यावेळेस तुम्हाला कदाचित हे जे काही 3D लेवलवरचं जे आपण म्हणतो की मला हे मिळालं पाहिजे, ती वस्तू मिळाली पाहिजे, त्याचं काही महत्त्व राहत नाही. पुन्हा व्यक्तीचं सुद्धा महत्त्व राहत नाही त्यावेळेस. ज्यावेळेस तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होतं, तुम्हाला कळतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोण आहात,
तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेस ह्या गोष्टींना काहीही महत्त्व राहत नाही. अँड ज्यांची कुंडलिनी शक्ती अवेकन झालेली आहे त्यांना ह्या 3D लाईफमधील गोष्टींमध्ये काहीही मोह वाटत नाही. तर नक्कीच तुम्हाला ह्या एनर्जीपर्यंत पोहोचायचं आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तर क्रिएटर मोडमध्ये या. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतील. सगळे सक्सेसचे मार्ग तुमच्या पुढे उभे राहतील आणि शिवबाबा तुम्हाला यासाठीच येथे गाईड करत आहे की क्रिएटर मोडमध्ये या. क्रिएटर मोडमध्ये येण्याआधी सगळ्या जे काही तुमचे पास्ट लाईफ कर्म आहेत, सध्याचे कार्मिक रिलेशनशिप आहे, सध्याचा जो काही वादविवादाची स्थिती आहे किंवा इतरही काही तुमच्या जीवनामध्ये आहे, तर ज्यामुळे तुमची एनर्जी ड्रेन होते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तर ते सर्व हील करा. त्या सर्व तर हील कसं करणार? आता पुढचा प्रश्न तुमचा असेल, हील कसं करणार? तर हील तुम्ही करणार कसं? तुम्ही मेडिटेशनमध्ये जाऊनच त्या गोष्टी सर्व हील करू शकता. तर नक्कीच ह्या मोडमध्ये तुम्ही येत आहात आणि शिवजी तुम्हाला इथपर्यंत घेऊन येत आहे. तर नक्कीच सर्वांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव. अँड आता उद्या सोमवार आहे, तर नक्कीच महादेवाच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ किंवा तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्ही कमेंट करायचे. शेवटी सगळे देव तर एकच आहे. तर आपल्याला माहिती आहे श्रावण महिना सुरू आहे. इट्स अ व्हेरी सॅक्रेड मंथ. खूप पवित्र महिना आहे. तर नक्कीच शिवजींची आराधना करा. ते तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाहीत, कारण की ते आहेतच तसे. सो नक्कीच ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर नक्कीच खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती अँड रिडिंगही खूप छान झाली. तर ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. माझे व्हिडिओ ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअरही करा, चॅनलला सबस्क्राईबही करा, लाईक करा, कमेंट करा अँड भरभरून कमेंट करा, कारण की हा श्रावणातला सोमवार आहे. तर नक्की सर्वांनी कमेंट भरभरून करायची आहे. सो थँक्यू सो मच. जय शिवशक्ती. ओम नमः शिवाय.